हाय गाईज, आम्ही आज मस्त इथे आलेलो आहे फार्म पिकनिक साठी। आज आम्ही त्याचा मस्त आनंद घेणार आहे। मस्त रोडगे, आलू वांग्याची भाजी, डाळ भात। त्या साईडला आमची मुलं खेळतात आहेत। मस्त मक्याचं शेत आहे, निंबूचे झाडं आहेत आणि आजची स्पेशल कैरीचं कढी, कैरीची कढी, त्याचाच आम्ही आस्वाद घेणार आहे, जे आमच्यासाठी नवीन आहे। हॅलो गाईज, मी बनवते आहे सॅलेड, जी माझी स्पेशालिटी आहे। तुम्ही पण या खायला। ओके, मी आईला खूप फोर्स करत आहे बोलण्यासाठी, पण आई म्हणतात माझ्याजवळ बोलण्यासाठी शब्दच नाही आहेत। पण मात्र आईने पूर्ण पाणगे म्हणजेच रोडग्याची पूर्ण कणिक मळून झालेली आहे। हे बघा आमच्या आई, हो म्हणा। काय म्हणायचं आजी? कैऱ्या केल्यापेक्षा कढी केल्यापेक्षा मिठी आंबा करू। मिठी आंबा ठीक आहे, चालेल चालेल। तर मोठ्या ताई म्हणतात मला डिलीट करा, पण असं डिलीट होत त्यांना नसते। पडिते ते वरण वरती येत आहे। हे बघा, माझी प्रिन्सेस हिरण्यासाठी झोक्याची सुविधा बनवत आहेत। हे आमचे आजोबा आहेत। हे बघा कसे झोका बनवत आहेत। आणि ही पिल्लू बघा शेतात, तिचं फर्स्ट टाइमची ट्रिप आहे। ही फर्स्ट टाइमची ट्रिप बघा, पिल्लू कशी एन्जॉय करत आहे। आणि नेहमीच सेवेत असणारे माझे सासरे म्हणजेच आमचे दादा, हे नेहमी पिल्लूचं भार सांभाळतात, नेहमी पिल्लूला सांभाळतात, म्हणून नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे पिल्लूची ड्युटी दिलेली आहे। पिल्लू बघा लेमन खात आहे। पिल्लूला लेमन आवडलेले आहे। बघा, पिल्लू खूप आंबट खाणारी मुलगी आहे, खूप आंबट खाणारी मुलगी आहे। हे पिंटू दादा आहेत, यांचंच हे शेत आहे। यांचे शेत खूप छान आहे। बघा किती छान लिंबांचे झाड आहे। अब है टर्न आरू भैया का बैटिंग का। यहाँ पे क्रिकेट भी खेल रहे हैं, देखो। हा डॉगी पण आहे, 4 डॉग आहे तिथे। अच्छा, ये देखो, सायू म्हणतात आम्हाला फार बोर होत आहे, पण इथे बोराचं झाड आहे, म्हणून त्यामुळे बोर खाल्ल्यामुळे बोर होत नाही। ह्या बाई, इथे कसे गाई वगैरे बसलेले आहेत छान। हे बघा किती सुंदर असं दूरवर नारळाचं झाड दिसत आहे। हे बघा, हे शेतीतलं एक उपयुक्त हे आहे, असं एकंदरीत पूर्ण शेत। आणि आज आम्ही इथे आलेलो आहे शेतात पार्टी करण्यासाठी। वरण, आलू वांग्याची भाजी, विदर्भ स्पेशल। नाही, नॅचरलच पाहिजे, नॅचरल। हे पा मस्त चुलीवरचं वरण, काय भारी दिसतंय। हे पा आमची आई किती छान वांग्याची भाजी बनवत आहे, आलू वांग्याची भाजी। सगळ्यांनी जेवण करायला यायचं, फक्त व्हिडिओज पाहू नका, तर जेवण करायला सुद्धा या। पहिल्यांदा आल्या, ह्या पहिल्यांदा सुरुवात झाली आता। अच्छा अच्छा, ह्या गवाराची शेंगा सुरुवात झाली, बारीक बारीक वाता आहे। हो हो हो, दिसतात खाली खाली, हो हो। ह्या अशा शेंगा येतात। अच्छा अच्छा, ह्या अशा ते बघ त्याला मिरची येतात। तुम्ही बरं, झाडाला सुकवता का मग मिरच्या, मग तोडायच्या का? मग झाड रोजच्या धकाधकीच्या जीवनात आज थोडासा वेगळा आनंद घ्यायला आम्ही आलो आहोत गाव साईडला, एक सुंदर असा लिंबाच्या शेतामध्ये। आज आम्ही इथे खूप मजा करणार आहोत आणि एक वेगळा उन्हाळ दिवस आम्ही आज साजरा करणार आहोत। वरण, आलू वांग्याची भाजी, विदर्भ स्पेशल। नाही, नॅचरलच पाहिजे, नॅचरल। हे पा मस्त चुलीवरचं वरण, काय भारी दिसतंय। हे पा आमची आई किती छान वांग्याची भाजी बनवत आहे, आलू वांग्याची भाजी।
सगळ्यांनी जेवण करायला यायचं, फक्त व्हिडिओ पाहू नका, तर जेवण करायला सुद्धा या. बस आल्याबरोबर आणि मला तर ते डॉगीला हात लावायचे पहिले तू काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला doggy ला हात मधमाशांची पोळे. तिकडे एक मोठा आलं डॉगानं. लावायला काही नाही करत तो. छोटासा व्हिडिओ. अगं बाई ते खुल्ली बापरे, खूप खोल आहे. इथून सटका लागते. मी सांगतो इथून सटका लागते. नाही इथून नंतर टाक, आपण काहीतरी खेळूया. हे बाई एवढं मोठं आहे. चला चल क्रिकेट खेळू आपण. स्टार्ट. काय रे बाळा काय बघ बरं तंत्रीने पण छक्का गेला आता. मला फक्त त्या अरे मिरची नाही आहे. मिरची नाही आणली. मिरची आहे ना. सगळ्यांचं बघू येते सायू पप्पाच्या हातात पाणी टाक.